राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर हे मोठा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत पक्षप्रवेशाची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मात्र म्हणतात, बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला माहित नाही. स्थानिक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या एकमताशिवाय पक्षप्रवेश होत नाही आणि नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा या प्रवेशाला विरोध आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. या विधानामुळे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर संभ्रम निर्माण झालाय. मात्र दुसरीकडे आज दुपारी 3 वाजता मुंबईतील भाजप कार्यालयात बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान बडगुजर यांना बावनकुळेंना माहित नाही यावर विचारले असता बावनकुळे काय म्हणाले आहेत हे मला माहित नाही, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नसल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बडगुजर यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आहेत. नाशिकच्या राजकारणातील नवीन समीकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले. सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हा प्रवेश एका बाजूला ठाकरे गटाला धक्का आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपसाठी ही एक अंतर्गत परीक्षा आहे. नाशिकमधील भाजपमध्ये असलेली अस्वस्थता ही भाजपसाठी अडथळा ठरू शकते का? त्यात बडगुजर यांचं भविष्य काय? बडगुजर यांचा प्रवेश भाजपसाठी एक सामर्थ्यदायक निर्णय ठरेल की अंतर्गत विसंवादाचं कारण? हे येणारा काळच ठरवेल. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.